जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या जेनझी युवकांचं मनापासून अभिनंदन करायला हवं. कारण आज पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य दिनाचं लाल किल्ल्यावरचं जे भाषण करत होते, त्या भाषणावर संपूर्णपणे या आंदोलनाची छाया, या आंदोलनाचा प्रभाव दिसत होता. म्हणजे यातल्या काही गोष्टी तर अशा आहेत, की जर आंदोलन घडलं नसतं तर कदाचित त्या जाहीर पण झाल्या नसत्या. मला तर ही पण शंका वाटत होती, की कदाचित मोदी आपल्या भाषणाची सुरुवात हॅलो फ्रेंड्स असं म्हणून करतायत की काय? पण त्यांनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे मेरे प्यारे देशवासियो असं म्हणत हे भाषण केलं. पण या संपूर्ण भाषणाच्या वेळी हे जाणवत होतं, की त्यांच्या मनामध्ये बॅकग्राऊंडला कुठं ना कुठं या आंदोलनाबद्दलचा जो काही सगळा चेहरा या निमित्तानं दिसला तरुणाईचा, जो उद्रेक दिसला आणि जर तो आपण वेळीच रोखू शकलो नाही तर आपलं काय? याची धास्ती या भाषणामध्ये दिसत होती. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी जाहीर झालेल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की फ्री ऑनलाईन कोचिंग विल बी प्रोव्हायडेड फॉर व्हेरियस स्टुडंट्स प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. देशामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या एंट्रन्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकार स्वतः मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू करेल असं पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे. AI ट्रेनिंग संदर्भात सुद्धा एक फार मोठी घोषणा केली आहे. 1 कोटी युवकांना देशभरामध्ये मिशन मोडवरती AI मॉड्यूलचं ट्रेनिंग दिलं जाईल असं पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. आता सुरुवातीलाच लक्षात घ्या, की लाल किल्ल्यावरनं गेल्या 13 वर्षामध्ये घोषणा खूप झालेल्या आहेत. पंतप्रधानांचं हे 13वं भाषण होतं आणि याच लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, त्याच्यानंतर मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा अनेक घोषणा जाहीर झालेल्या आहेत. पण त्याचं पुढं नेमकं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. याच लाल किल्ल्यावरनं शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करायची घोषणा होती. बुलेट ट्रेन चालू करण्याची घोषणा याच लाल किल्ल्यावरनं होती. पण पुढे ते अंमलात आलेलं नाही आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याची सुरुवात जोरात झाली, पण नंतर त्या ढेपाळलेल्या आहेत. आणि यावेळी मग राम मनोहर लोहिया यांचा तो कोट पण आठवतो, ज्यावेळी ते असं म्हणाले होते, की भडभड बोलने वाले क्रांती नहीं कर सकते और न ज़्यादा काम भी कर सकते हैं. आगे बढ़ने के लिए तेजस्विता जरूर होती है, बकवास नहीं. अर्थात आपल्या पंतप्रधानांना या भाषणामध्ये या गोष्टी ज्या जाहीर कराव्या लागलेल्या आहेत त्याच्या पाठीमागं सुद्धा कुठं ना कुठंतरी जंतर मंतरचं हे आंदोलनच आहे. कारण युवकांना जर आपण ॲड्रेस नाही केलं, म्हणूनच बघा की सेमीकंडक्टर प्लांट संदर्भात त्या काय काय गोष्टी आपल्या सरकारनं केल्या हे ते सांगतायत. पुढच्या 1-2 वर्षामध्ये देशामध्ये 7 ते 8 सेमीकंडक्टर प्लांट सुरू होतील. याच्या आधीच्या सरकारमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं हे ते सांगतायत. युवकांसाठी स्पोर्ट्स हा पण एक महत्त्वाचा विषय असतो. नेशन वाईड कॅम्पेन टार्गेटिंग चिल्ड्रन 5 to 15 इयर्स अक्रॉस विलेज अँड सिटीज सुरू केलं जाईल असं ते म्हणतायत. न्यूक्लिअर एनर्जीबद्दल पण सांगतायत, की पुढच्या 5-6 वर्षामध्ये नवीन 5 न्यू रिॲक्टर सुरू होतील आणि 2047 पर्यंत 100 गिगावॅट कॅपॅसिटी आपली न्यूक्लिअर एनर्जीमध्ये असेल. असे युवकांना आकर्षित करणारे नव्या जमान्याचे काही प्रश्न त्यांनी ॲड्रेस करण्याचा प्रयत्न या भाषणामध्ये केलेला आहे. आता यातल्या अंमलबजावणीपर्यंत जाताना गोष्टी किती इफेक्टिव्हली होत आहेत हे आपल्याला बघावं लागेलच. पण आजच्या भाषणाचं अजून एक वैशिष्ट्य होतं, की आत्तापर्यंत अर्बन नक्षली असा शब्द वापरणारे पंतप्रधान यावेळी त्यांनी एक नवीनच शब्द काढलेला आहे, दिमागी नक्षल. आणि या दिमागी नक्षलांपासून आपल्याला सावध राहावं लागेल, कारण काही अफवा पसरवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये केला जातो. आता साहजिक आहे, की अर्बन नक्षल ही संकल्पना त्यांनी कोणासाठी आणलेली होती? आपल्याला माहिती आहे, जे लोक आंदोलन करतायत, जे लोक लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी आणली होती. आता दिमागी नक्षल, त्यामुळं अर्बन नक्षल आता विषय त्यांच्यासाठी संपलेला आहे. कदाचित नव्या पद्धतीला आता दिमागी नक्षल हा एक टर्म जो आहे तो रुजू करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. अजून एक गोष्ट, खरं तर ज्यावेळी आपल्याला समोर तिरंगा दिसतो त्यावेळी आपल्या मनामध्ये देशभावना उफाळून येतो आणि आपण काही गोष्टी विसरून जातो. तिरंग्याच्या समोर आल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला मागचं सरकार, स्वतःचा पक्ष आणि पक्षीय तुलना या गोष्टी आठवत असतील तर तुमच्या देशप्रेमामध्ये काहीतरी उणीव, कमतरता आहे. पण याच तिरंग्याच्या खाली पंतप्रधान मोदींचं भाषण बघा.
म्हणजे आपल्याला तिरंग्याच्या साक्षीनं असं बिनबोभाट खोटं कसं काय बोलता येऊ शकेल याचा एक क्षणासाठी विचार करा. कारण पंतप्रधान मोदी या व्यासपीठावरनं म्हणतायत की महिला आरक्षण विधेयक लागू करण्याचा विचार आमच्या सरकारनं केला, पण काही लोकांनी याच्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं त्यांना आव्हान आहे की समोर या, वाटलं तर तुम्ही पण क्रेडिट घ्या, पण ते लागू होऊ द्या. मुळामध्ये पुन्हा पुन्हा ही गोष्ट लक्षात घ्या की महिला आरक्षण विधेयकाला देशामध्ये कुठल्याही पक्षाचा विरोध नाही आहे. एकमतानं ते संसदेत मंजूर झालेलं आहे. ते तातडीनं लागू करा असं सगळे पक्ष त्याच वेळी म्हणतायत. यांना महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन आणायचं आहे. डिलिमिटेशनमधले आपले सगळे राजकीय हेतू डावपेच साध्य करायचे आहेत आणि म्हणून महिला आरक्षणाचा बहाणा केला जातो. किमान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जेव्हा तुमच्यासमोर तिरंगा आहे त्यावेळी तरी किमान असे पक्षीय राजकारणाचे विषय बाजूला ठेवायला पाहिजे होते, पण आपले पंतप्रधान ते काही ठेवू शकलेले नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट बघा की ज्यावेळी तुम्ही महिला आरक्षणाचा, नारी शक्ती सन्मान वगैरे गोष्ट करताय, त्यावेळी काल रात्री स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काय घडत होतं तर एका विद्यमान खासदाराला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्याच मतदारसंघातल्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्याची नोटीस दिली जात होती. तृणमूल काँग्रेस हा पक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर भाजपनं अख्खा गिळंकृत केला आहे, पण तरी देखील काही मोजके लोक शिल्लक आहेत. महुआ मोइत्रा या त्यापैकी एक आहेत, लढणाऱ्या आहेत. स्वतःच्याच कृष्णानगर मतदारसंघामध्ये त्या होत्या, पण त्यांना रात्री बंगाल प्रशासनाकडनं नोटीस जाते की तुम्ही हे शासकीय निवासस्थान जे आहे ते रिकामं करा. बघा, म्हणजे खासदारांना स्वतःसाठी उपलब्ध असलेले, आणि हा काही बंगला स्पेशल फ्लॅट नाही आहे, हे गेस्ट हाऊस आहे. त्या गेस्ट हाऊसमधली एक रूम, आणि ती देखील एका महिलेला रात्रीसुद्धा तुम्हाला मिळू देत नाही. याच्यातनं तुम्ही कुठल्या प्रवृत्तीचं राजकारण करताय हे लक्षात घ्या. Hello, this is Mahua Moitra. It's 11 o'clock at night, 14th of August. Lok Sabha finished. I'm in the circuit house now. I entered the circuit house at about 6:15. I was given my room. This is my room where I was staying in. I've eaten my dinner. You can even see the half-eaten sweet. My dinner was served to me in my room. The room was given to me fully made up with everything, with water, the bed, everything. Even supplies in the bathroom have been given, as you can see. So there's no question of any cleaning or anything. The room was given to me. At 10 o'clock at night, they asked me to leave. ADM called me and asked me to leave. And I said, I'm not going to leave, obviously. And now, outside the gates of the circuit house, I've done a Facebook Live. I'm not sure how to put that on Twitter, but I can't do it now. There is a Facebook Live. There's a huge crowd outside the circuit house gates shouting Jai Shri Ram. And I've just received another message from the district administration with some order which says that everybody who's booked before the 14th can stay. People before that cannot stay. So the administration is asking me to leave, and this huge crowd is outside of BJP people shouting Jai Shri Ram. The Supreme Court asked me. I asked for protection from the Supreme Court. Supreme Court said go and face it like a freedom fighter. So I'm facing it like a freedom fighter. I want to thank the Supreme Court. I'm a woman MP. You asked me to come here and said, don't be scared. Face it like a freedom fighter. I've taken your advice. Facing it like a freedom fighter. I just want to say, Calcutta High Court had said that I will come in and they will ensure nothing happens. I'm here in the circuit house. The administration, the very same administration that's been ordered by the Calcutta High Court to give protection, is harassing me from 10 o'clock at night. Leave the room. And just outside the gates is a huge crowd shouting Jai Shri Ram. I put this on Facebook Live. Please watch that as well. आता तिथं काही दिवसांपूर्वी रिनोव्हेशनचं काम चालू होतं वगैरे वगैरे अशा बातम्या येत आहेत. पण तरीसुद्धा जर समजा एखाद्या महिलेला तिथं आश्रय मिळू शकतो आणि ती देण्याची व्यवस्था तिथल्या गेस्ट हाऊसनं केलेली आहे, तरीसुद्धा हे प्रकार करायची काय गरज. आणि अजून एक मुद्दा, राहुल गांधींनी त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये मोदींच्या परदेश नीतीवरती टीका केली आणि केवळ मिठ्या मारणं म्हणजे परदेश धोरण नव्हे हे सांगत असताना त्यांनी स्टेजवर संदीप दीक्षित, जे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत, त्यांना स्टेजवरच कडकडून आलिंगन दिलं, एक डेमो दिला. आता त्याच्यानंतर संदीप दीक्षित यांनी पुन्हा एक कमेंट केली आणि त्यांनी असं म्हटलं की कहीं मेलनी समझकर तो आपने
मतलब आलिंगन नहीं दिया ना, क्योंकि बहुत जोर से आलिंगन दिया था. आता खरं तर ही कमेंट जी आहे ती अनावश्यक होती. त्याच्याबद्दल म्हणजे जे काही बोलायचं ते आपण बोलूच. पण जणू काही याच कमेंटमुळं सगळ्या आपण गोष्टींचा अवमान करतोय अशा थाटामध्ये पुन्हा की इटलीच्या पंतप्रधानांचा अपमान संदीप दीक्षित यांनी केला आहे, इथपासूनच्या कमेंट करणं म्हणजे खरं तर ढोंगीपणा आहे, शुद्ध ढोंगीपणा आहे. कारण पंतप्रधान मोदी आणि मेलनी यांच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या, सगळ्या गोष्टी थिल्लरपणे चालवण्याचं काम आजवर याच मीडियानं केलेलं आहे. हा थिल्लरपणा पंतप्रधान स्वतः एन्जॉय करतात. नाहीतर मग ते इटलीच्या दौऱ्यामध्ये जाताना अशी मेलडी चॉकलेट घेऊन गेले नसते, सेल्फी व्हिडिओ केले नसते. त्यांना याच्याबद्दल बोललेलं आणि त्या चर्चा केल्याचं आवडतं. मग त्याच्यामध्ये मुद्दा ज्यावेळी परदेश नीती तुमची काय आहे याच्याबद्दल सांगण्याचा आहे, त्यावेळी केलेली एखादी हलकी-फुलकी कमेंट याच्यावरनं एवढं आकांडतांडव करायची अजिबात गरज नव्हती. पण ते आपल्या देशामध्ये या गोदी मीडियानं सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावरनं जोरजोरानं डिबेट पाहायला मिळाल्या. खरं तर अशा डिबेट मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष जे दलित समुदायातनं येतात, त्यांनी उत्तराखंडमधल्या हल्द्वानीमध्ये एक जाहीर सभा घेतली. तर त्याच्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी तिथं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. दलित समुदायाच्या एखाद्या व्यक्तीला इतक्या वर्षांच्या सार्वजनिक जीवनानंतर सुद्धा जर अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस या मीडियामध्ये नाही आहे. पण अशा गोष्टी मिळाल्या, संदीप दीक्षित यांच्यासारखी एखादी कमेंट की त्याच्यावरनं पराचा कावळा करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला जातो. आणि त्याच्या पुढं जाऊन बघा, हे निशिकांत दुबे नावाचे एक अतिशय थिल्लर खासदार, उडाणटप्पू खासदार भाजपचे आहेत. ते काय लेवलला उतरले बघा. त्यांनी नेहरूंच्या बद्दलच्या काही चित्रांना आपल्या पोस्टवरनं पब्लिक केलं आणि ते असं म्हणाले की नेहरू गांधी परिवार के ऊपर मेरी लायब्ररी के किताब से कुछ तस्वीरें हैं. आणि असं म्हणून त्यांनी हे फोटो टाकले. आता निशिकांत दुबे यांना खरं तर कळायला पाहिजे की हे फोटो जे आहेत ते पंडित नेहरू यांच्या बहिणीचे आहेत. याच्यावरती काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी कमेंट केली आहे, एक फ़ोटो में नेहरू जी अपनी बहन विजयालक्ष्मी पंडित जी के साथ है, एक फ़ोटो में उनके साथ उनकी भांजी नयनतारा सहगल है, एक फ़ोटो मार्च 1962 की है जहां नेहरू जी होली के पर्व पर जैकलीन कैनेडी को रंग लगा रहे थे. तुम्हारे तो घर की महिलाओं को भी तुमसे बच के रहना चाहिए वहशी दरिंदे. आणि ही गोष्ट त्यांनी का म्हटली आहे? कारण निशिकांत दुबे यांचा विवाह जो आहे तो त्यांच्या एका दूरच्या बहिणीशीच झाला, अशा पद्धतीची एक गोष्ट समाज माध्यमांच्यावरती सातत्यानं बोलली जाते. म्हणजे बघा की जे खासदार स्वतःच्या कुटुंबातल्या महिलांना अशा पद्धतीनं बघतात, तेच पंडित नेहरूंच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतात. आणि ही गोष्ट आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळते, जेव्हा की नारी शक्ती वंदन अधिनियम आणि महिला आरक्षणाचे गोडवे पंतप्रधान मोदी सांगतायत. आणि मेलणीचा अपमान जणू संदीप दीक्षित यांनी केला. ज्या माध्यमांनी एरवी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या, मीम्स एन्जॉय केले, त्याच्यावरती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं रिपोर्ट्स केले, त्यांना आता त्याच्याबद्दल एक कमेंट केली आणि त्या कमेंटचा मूळ हेतू देखील परदेश दौऱ्याबद्दलचं सत्य मांडणं हा आहे. त्याच्यातनं एवढ्या मिरच्या लागताना दिसत आहेत. त्यामुळं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी जे बोलले त्याच्यावरती जेनझी आंदोलनाचा पूर्ण प्रभाव होता हे तर आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि या आंदोलनामुळं जाहीर झालेल्या घोषणांचं आता पुढे काय होतं याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आणि त्याचवेळी या ज्या काही गोष्टी महिला नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या बॅकग्राऊंडला निशिकांत दुबे यांच्यासारखे खासदार करतायत, पश्चिम बंगालमधलं भाजप सरकार करते, त्याच्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.